तर श्रावण महिन्यातील हा दुसरा सोमवार आहे आणि या दुसऱ्या सोमवारी आज आपण भेट देणार आहोत खिद्रापूर गावातील कोपेश्वर आणि धोपेश्वर मंदिराला. कोल्हापूर जिल्हा म्हणले की सगळ्यांनाच आठवतं ते म्हणजे अंबाबाई मंदिर, ज्योतिबा मंदिर किंवा आपला पन्हाळागड. पण याच्यापेक्षाही भरपूर अशी ठिकाणं आहेत जी पाहण्यासारखी आहेत. त्यापैकीच एक आपण आज बघणार आहोत ते म्हणजे कोपेश्वर मंदिर. हो, तुम्ही हेच ऐकलं की खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर आज आपण पाहणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असणारं हे मंदिर अगदीच कर्नाटकाच्या सीमेवर आणि कोल्हापूरचं शेवटचं टोक ज्याला मानलं जातं ते म्हणजे खिद्रापूर गाव. आणि त्या खिद्रापूर गावात आहे कोपेश्वर मंदिर. या कोपेश्वर मंदिराला जागतिक वारसा स्थळसुद्धा भेटलेला आहे. तर याच मंदिराची सगळी वैशिष्ट्ये आणि याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आज आपण जात आहोत खिद्रापूरला. येथील स्वर्ग मंडप आणि भग्न केलेल्या मूर्त्यांचा सुद्धा नेमका काय इतिहास आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कृष्णा नदी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करते. कुरुंदवाड जवळ तिला पंचगंगा मिळते. पुढे दानवाड जवळ तिला दूधगंगा मिळते. दरम्यान या प्रदेशात तिने विस्तृत असा वळसा घेतलेला आहे. कोपेश्वर मंदिराजवळ तिला चंद्रकोरीसारखा आकार तयार झालेला आहे. इथेच आहे खिद्रापूर गाव. खिद्रापूरचे प्राचीन नाव कोपद किंवा कोपम असे होते. त्यानंतर खिदरखान सरदाराने हे गाव ताब्यात घेतले आणि त्यानंतर ह्या गावाला खिद्रापूर असे नाव पडले. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत तो म्हणजे स्वर्ग मंडप. तर या स्वर्ग मंडपाला एकूण 48 खांब. पहिली रांग आहे ती पूर्ण उंचीच्या 12 खांबांची वर्तुळ रांग आहे. दुसरी रांग आहे ही 16 खांबांची आहे आणि तिसरी रांग आहे ही 12 खांबांची आहे. आणि विशेष म्हणजे चौथी रांग ही प्रत्येक दरवाजाचे 2 असे मिळून 8 खांब आहेत. असा हा 48 खांबांचा स्वर्ग मंडप आहे. स्वर्ग मंडपातील खांबावरती तुम्हाला दिग्पाल दिसतील. त्यामध्ये यम, वरुण, कुबेर, इंद्र, त्यानंतर विष्णू, ईशान, निवृत्ती, कार्तिकेय अशा दिग्पालांची ही नावे आहेत. यांनाच दिशा दिग्पालही म्हणलं जातं. प्रत्येक खांबांच्या तळाला भारतातील गोपुरांचं अंकन केलेलं आहे. गोपुरांचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. ते तुम्हाला या खांबांच्या खाली पाहायला मिळतील. त्यानंतर ही खाली असणारी रंगशिळा ती गोल आकाराची आहे आणि याचा व्यास जो आहे तो 14 फूट आहे. आणि तेवढ्याच आकाराचा गोल गवाक्षसुद्धा तुम्हाला वरती पाहायला मिळेल. काही लोककथा आहेत की ही शिळा याच्या वरती ठेवायची होती म्हणून, पण हे अतिशय चुकीचे आहे. हा एक वास्तुशिल्प आविष्कार आहे असं मानलं जातं. आणि वैशिष्ट्य म्हणजे जगातील एकमेव असं मंदिर आहे जिथे स्वर्ग मंडप आहे. त्यानंतर आता आपण दरवाजे पाहणार आहोत. मंदिराला प्रमुख 3 दरवाजे आहेत. त्यापैकी प्रमुख द्वार हे पूर्वेचं द्वार आहे. त्यामध्ये तुम्हाला दोन्ही बाजूला गजाधारी 5 द्वारपाल दोन्ही बाजूंना तुम्हाला पाहायला मिळतील. मंदिराच्या सभामंडप आणि गाभाऱ्याच्या भोवती गजपट्टामध्ये एकूण 92 हत्तींची मालिका आहे आणि त्याच्यांवरती देवदेवता आरूढ आहेत. हे जे मंदिर आहे ते चालुक्यकालीन मंदिर आहे. बदामीचा चालुक्य राजा दुसरा पुलकेशी त्याच्या कालावधीत हे तयार झालेलं सुंदर असं मंदिर आहे. पण चालुक्य आणि पल्लव यांच्यात खूप मोठं युद्ध झालं आणि त्यामध्ये दुसरा पुलकेशी याचा रणांगणातच मृत्यू झाला आणि त्यानंतर ह्या मंदिराचं काम बंद झालं. तुम्ही जर बारकाईनं मंदिराकडे बघितलं तर बऱ्याचशा मूर्ती आहेत त्या अर्धवट स्वरूपात आहेत. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे दक्षिण दरवाजा. येथील गणेशपट्टीवर गणेश आहे आणि तो दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे.
पूर्वेच्या दरवाजाला पुरुष दिग्पाल होते, पण या भागाला स्त्री द्वारपाल आहेत. चालुक्य राज्याचं दैवत हे सप्तमातृका हे होतं. सप्तमातृका विष्णू आणि शंकर ही चालुक्यांची 3 दैवतं होती. तर त्या दैवतांना इथं प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तुम्ही जर गाभाऱ्यात बघितलं तर नुसता कोपेश्वर नाही तर धोपेश्वर सुद्धा आहे. कोपेश्वर हे शंकराचे मंदिर असून हे 3 वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. ती कोणती 3 वैशिष्ट्ये आहेत तर चला बघूया. तर वैशिष्ट्य क्रमांक 1, गाभाऱ्यातील वेगळेपण. कोपेश्वर आणि धोपेश्वर शंकर आणि विष्णूंची स्थापना इथे करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत वैशिष्ट्य क्रमांक 2, नंदी नसलेला इथे सभामंडप आहे. तुम्हाला मंदिरामध्ये इतर कुठेही नंदी पाहायला मिळणार नाही, कारण त्या पाठीमागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे. तर ती पौराणिक कथा काय आहे हे मी तुम्हाला आता सांगतो. इथे दक्षिणेला कृष्णेच्या पलीकडे येडूर नावाचं गाव आहे आणि ते दक्ष राजाचं ठिकाण होतं आणि तिथे यज्ञ करायला चालू होता. त्या यज्ञाला पार्वती शंकरांना बोलवलं नव्हतं, पण पार्वती हट्ट धरून बसली की मी तिकडे जाणारच म्हणून, आणि ती जाताना नंदीसोबत घेऊन गेली. अशी ती पौराणिक कथा आहे, म्हणून इथे नंदी नाही. आणि वैशिष्ट्य क्रमांक 3 म्हणजे इथे 48 खांबांचा स्वर्गमंडप आहे. असा एकमेव स्वर्गमंडप आहे, तो जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. हे मंदिर पूर्ण बांधून झालेलं नाही. पल्लव आणि चालुक्यांच्या लढाईत दुसऱ्या पुलकेशीचा मृत्यू झाला आणि मंदिराचं काम थांबलं. आणि 1214 साली यादव राजांनी याचा जीर्णोद्धार केलेला आहे. आणि असा पुरावा देखील इथल्या शिलालेखात सुद्धा आहे. जीर्णोद्धार हा उपलब्ध साधनसामुग्रीतून केलेला आहे आणि त्याचे बारकावे तुम्हाला मंदिर पाहताना पाहायला मिळतील. सभामंडप आणि गाभारा याच्यामधील जो भाग आहे त्याला अंतराळ असं म्हणतात. गाभाऱ्यात 2 शाळुकांची रचना केली गेलेली आहे. त्याबाबत सुद्धा एक दंतकथा आहे. संकेश्वरचा शंखनाथ, रायबागचा बकनाथ आणि हा कोपनाथ या तिन्हींची जो परिक्रमा करेल त्या भक्ताला स्वर्गात स्थान मिळेल. आणि याचाच परिणाम असा झाला की स्वर्गात शंकर भक्तांची गर्दी फारच वाढू लागली आणि देवांना त्याची खूप अडचण झाली आणि सगळे देव हे विष्णूकडे गेले आणि त्यांना यामधून काहीतरी उपाय काढण्याची विनंती केली. आणि मग त्यानंतर विष्णू हे इथे प्रकट झाले. तुम्ही नीट शिवलिंग पाहिलं असेल तर प्रथम धोपेश्वर आहे आणि त्याच्या पाठीमागे बरोबर कोपेश्वर आहे. आता राहिला तो म्हणजे उत्तर दरवाजा. वैशिष्ट्य म्हणजे इथे सुद्धा पुरुष द्वारपाल आहेत आणि येथील खांबांवरती तुम्ही नक्षीकाम किंवा कलाकुसर तुम्हाला सुबद्ध अशी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर या मंदिराची अजून एक दंतकथा आहे. त्यानंतर तुम्ही या परिसरात जेवढे पण तुम्ही हत्ती पाहिले असतील त्या हत्तींची सोंड जी आहे किंवा इतर ज्या थोड्याफार मूर्ती आहेत त्या सगळ्या भग्न अवस्थेत आहेत. त्या मूर्त्या भग्न असण्याचं नेमकं कारण काय हे या दंतकथेत लपलेलं आहे. तर ती दंतकथा नेमकी काय हे आपण पाहूया. या नदीच्या पलीकडे शहापूर नावाचं एक खेडं आहे. तिथे पूर्वी औरंगजेब बादशाचा लष्करी तळ पडलेला होता. मग बादशाची मुलगी या मंदिरात आली. मंदिराचं शिल्प, वैभव, कलाकुसर बघून ती येथून जायलाच तयार नव्हती. मग औरंगजेब बादशाचा मुक्काम वाढू लागला. मग औरंगजेब बादशाने आज्ञा केली की ती ज्या मंदिराच्या प्रेमात पडली आहे ते मंदिर पूर्णपणे भग्न करा किंवा विद्रूप करा. आणि 1702 मध्ये या मंदिराचा विध्वंस झालेला आहे आणि याचे पुरावेसुद्धा आहेत. तर तुम्हाला या खिद्रापूरच्या कोपेश्वराविषयी माहिती होती का? आणि असेल तर कमेंट करून सांगा. अजून काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.